स्वामी समर्थ। आज संक्रांती, तसेच जेवढं संक्रांतीला महत्त्व आहे तेवढंच किंक्रांतीला सुद्धा महत्त्व आहे। किंक्रासुराचा वध ह्या दिवशी झालेला असतो। मग किंक्रांतीच्या दिवशी काय करायचं असतं किंवा काय कामं करायची नाहीये या संदर्भात आपण बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी आपण जे काही वाईट कामं करतो, म्हणजे वर्षभर आपल्या मागे कटकट किरकिर लागलेली असते, तर हे कामं करायची नाहीत। आता ती कामं कोणती आहेत की कुणालाही चुकूनही डोकं लावायचं नाही ह्या दिवशी। जेवढी कर महत्त्वाची असते ना, जेवढी संक्रांत तेवढी संक्रांतीची कर खूप महत्त्वाची असते, म्हणून ह्या दिवशी चुकून सुद्धा कुणाच्या डोक्याला डोकं लावायचं नाही। म्हणते ना, विनाकारण भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची। एक शब्द बोलला का दुसरा वाढत जातो, हे करायचं नाही। कोणाशीही वाईट वागायचं नाही, निंदा अपशब्द करायची नाही। वर्षभर आपल्या मागे एक तर दुसऱ्यांची निंदा करण्याची सवय लागते, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांना डोकं लावलं विनाकारण तर ती करकन आपल्या मागे लागत असते। आता दुसरं म्हणजे ह्या दिवशी नखं कापणे, केस कापणे हे अजिबात करायचं नसतं। ह्या दिवशी आपण जेवढं छान, आता आपण बघा ना, संक्रांतीचा सण आहे, किती आनंदात आणि उत्सवात आहे। जो तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत असतो, मग त्याच पद्धतीने आपण ह्या दिवशी काय करायचं आहे की सगळ्यांशी प्रेमाने राहायचं आहे। सगळ्यांशी फक्त एका दिवसापुरतं नाही, तर वर्षभर आपल्याला सगळ्यांना चांगलं राहायचं आहे। आपल्या घरात कोणत्या देवाची पूजा केली जाते? दत्त महाराजांची होती, स्वामी महाराजांची होती, गजानन महाराजांची होती, गणपती बाप्पाची होती, त्याचबरोबर रामदास स्वामींच्या मार्गातली होती। त्या मार्गातली सेवा आपल्या घरात ही झालीच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। ह्या दिवशी आपण जे काही कामं करू ती खूप महत्त्वाची राहील। वर्षभर आपल्या मागे कटकट काहीच लागणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या, कारण जेवढं संक्रांतीला महत्त्व आहे तेवढे संक्रांतीची कर सुद्धा महत्त्व आहे। उद्या आपल्याला जास्तीत जास्त स्वामी चरित्राचं पाठन करायचं आहे। 3 अध्याय घ्या, एक संपूर्ण पाठ घ्या, 11 माळी घ्या, 11 माळी जप करा, आपल्या स्वामींचा जप करा, त्याला खूप महत्त्व आहे। चला स्वामींची सेवा करूया। श्री स्वामी समर्थ।